कमतु मे भन्ते द्वितीयम्पि उपासवन्नामि भन्ते द्वारतरेण कर्तं सभङ्गपराधं कमतु मे भन्ते तृतीयम्पि उपासवन्नामि भन्ते द्वारतरेण कर्तं सभङ्गपराधं कमतु मे भन्ते ओकासहं भन्ते तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते द्वितीयम्पि अहं भन्ते तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते तृतीयम्पि उपासहं भन्ते तीसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते इमं वदामि तं वदेत् आं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिनादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे समिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेर्यमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि तीसरणेन सति पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरहितं कृत्वा अपमादेन सम्पादेत आं भन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि पण कालच्या भागामध्ये सिद्धार्थाने दीक्षा कशा प्रकारे घेतली ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर कंथकला छन्नाला आपल्या वापस घरी पाठवून दिलं आणि तथागत बोधिसत्व सिद्धार्थ राजगृहामध्ये पोहोचला आणि भिक्षाटन करू लागला. बघा, जेव्हा राजगृहामध्ये ते पोहोचले
तर पोहोचल्यानंतर काय झालं, ते भिक्षा मागण्यासाठी गेले. तर चालणारे व्यक्ती थांबून त्यांना बघू लागले. जे पाहणारे आहेत ते पाहतच राहिले. म्हणजे असा कोणताही व्यक्ती नव्हता की ते सिद्धार्थाकडे पाहत नव्हता आणि आश्चर्यचकित होऊन पाहत होते. का? कारण तसा व्यक्ती त्याने आतापर्यंत कधी पाहिलाच नव्हता. 32 लक्षणाने परिपूर्ण आणि 80 महालक्षणाने 80 योजन यांनी परिपूर्ण होते. तर ते पाहिल्यानंतर कोणालाही असं वाटत की बघतच राहावं. चालणारे पाहत होते, बघणारे पाहत होते. म्हणजे पूर्ण नगर कोणाकडे लक्ष? त्या पूर्ण नगराचं त्या सिद्धार्थाकडं. क्रमशः चारिका वगैरे करू लागला. राजा बिंबिसाराने पाहिले. त्यांना वाटलं हे लोक काय पाहिले की नाही. तर त्याचा तो सेवक होते की महाराज हा अशा व्यक्ती हा भिक्षा मागत आहे, तर तेच बघत आहोत. तर काही लोकांना वाटलं की हे प्रत्यक्षात कोणता देवता तर नाही आहे, भिक्षा मागायसाठी आलेला आहे. तर राजाला असं वाटलं की निश्चितपणे हा कोणता तरी देवता आहे. त्यांना सांगितलं हा देवता आहे तर भिक्षा घेईल. म्हणून त्यांनी आपल्या सेविकाला त्याच्या पाठीमागं जायला सांगितलं. भिक्षा मागून जे जात होते ना त्याला सांगितलं हा नाग असेल तर समोर चालल्यानंतर अंतरित होईल, पृथ्वीमध्ये निघून जाईल. हा देवता असेल तर आकाशामध्ये निघून जाईल. आणि हा जर मनुष्य असेल तर हे दिलेली भिक्षा मात्र खाईल. याचं कुठं जाते ते बघ आणि मला सांगायला येईल. तर सिद्धार्थाने ती भिक्षा घेतली आणि पांडव पर्वतावर, जे राजगृहाच्या जवळ एक पर्वत पांडव नावाचा पर्वत, त्या पर्वतावर गेले आणि ते दिलेली भिक्षा खाण्यासाठी प्रयास केला. तर जेव्हा ते एक घास तोंडात टाकला तर तो बाहेर निघण्यासाठी येत होता. तर तेव्हा सिद्धार्थ स्वतःला समजायचे की बघ तू हे दीक्षा संन्याशीला पाहूनच केली की नाही, की बघ अरे मला कधी मी अशा प्रकारे संन्याशी होऊ आणि कधी मी अशी भिक्षा मागतो की नाही. किती आनंद आणि प्रसन्न प्रकट केला होता. आणि आता का तू तसा विचार करताय आहे की नाही, भिक्षा मागितली की नाही, मग आता तू का हे करत आहेस आहे की नाही. म्हणून तो स्वतःला समजू लागला. कारण आतापर्यंत तसं त्यांनी आतापर्यंत कधीच जेवण केलं नव्हतं लहानपणापासून. तर आतापर्यंत ते पहिलं जेवण होतं की दुसऱ्याच्या घरचं घेऊन स्वतः जेवण करणे. तर जेव्हा त्यांनी तोंडात घास टाकला आता काय असं बाहेर पडल्यासारखं वाट होतं किंवा उलटी वगैरे आल्यासारखं व्हायचं. तर त्यांनी स्वतःला समजावलं की आता तू कायस गृहस्थ आहेस का नाही, आता तू संन्यासी आहे. आणि हा संन्यासाचा भिक्षा मागून जीवन व्यतीत करणे हाच गुणधर्म आहे. आणि हे तुला प्रिय होता ना, तू म्हणत होता की अरे मी कधी कधी संन्यासी हो आणि कधी कधी मी भिक्षा मागून खाऊ. तर आता झाला ना, तू संन्यासी झाला, भिक्षा मागली. तर हे स्वतःला समजत आणि स्वतःला समजून त्यांनी ते भिक्षा ग्रहण केली. तर राजा बिंबिसारांनी आला आणि त्याला म्हणाला की मित्रा तुझं नाव काय, तू कुठून आला आहे की नाही. मग त्यांनी जी संपूर्ण वार्ता होती त्यांनी ती वार्ता सांगितली. काय सांगितलं की मी कपिलवस्तू राज्याचा काय राजा शुद्धोधनाचा पुत्र आहोत. तर त्याने सांगितलं मग कशासाठी आलेलं आहे. त्याने सांगितलं या दुःखातून मुक्त होण्यासाठी मी हे प्रतिज्ञा ग्रहण केलेली आहे. त्यांना असं वाटलं की अरे किती तरुण आहे नाही, इतका तरुण आहे की नाही. मग त्याला असं वाटलं बा तुला तुझं राज्याचं जर राज्य नको असेल, अप्रिय वाटत असेल, हे दीक्षा सोड आणि माझं अर्ध राज्य मी देतो, माझं अर्ध राज्य तू घ्या आणि चालव. पण काय हा दीक्षा वगैरे विचार काही करू नको असं त्यांनी सांगितलं. तर त्याने सांगितलं मी माझंच राज्य सोडून आलेलो आहे की नाही, तर मला तुमचं राज्य हवं आहे का नाही. माझं मनच आहे की मला या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग शोधायचा आहे आणि मला दुःखातून मुक्त व्हायसाठी त्यासाठी मी दीक्षा प्रतिज्ञा घेतलेली आहे. तर राजाला असं सांगितल्यानंतर राजा म्हणजे बरं ठीक आहे, तुझा एवढा दृढ संकल्पच आहे तर ठीक आहे. तर ते म्हणतो की जेव्हा तुम्ही सम्यक समृद्ध होसाल तर तेव्हा काय करा, सर्वप्रथम माझ्या राज्यात या तुम्ही, असं त्यांनी तेव्हाच त्याला आश्वासन दिलं. ते केल्यानंतर मग त्यांनी तेव्हापासून दृढ काय केलं, अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. जे वरिष्ठ ते ध्यानी लोक होते तर दोन होते, कोण होते, आला काला. तर यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं बा मला तुमची विद्या शिकायची आहे.
मग त्यांनी त्यांना शिकवलं की बाबा अशा प्रकारची विद्या कर. तर ते विद्या त्यांनी एकदम काही दिवसातच शिकली आणि म्हणाला की गुरुजी अजून काही कोणती विद्या आहे का बाकी शिकायची. त्यांना सांगायला की अरे माझ्या आता पण जे शिष्य आहेत अजून ते पूर्ण शिकलेच नाही, माझ्या एवढे पण झाले का नाही, पण किती लवकर मी जे सांगतो ते शिकलंय की नाही. म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, याच्या समोर काय मला जास्त नाही, जितकं होतं मी तुला तितकं दिलेलं आहे. असं कर की आज आपण 2 गुरु होऊन यांना शिकू. तर तेव्हा त्याला सांगितलं की अरे हा मुक्तीचा मार्ग नाही आहे की नाही. म्हणून तो म्हणतो की त्यांची जी जेवढं काही मत होतं एका क्षणामध्ये ते मत सोडून टाकलं सिद्धार्थाने. काय लोक शिकल्यानंतर बघा सोडतात का नाही. एकदा समजलं सिद्धार्थाला की हे जे मी शिकलो विद्या, हे विद्या दुःखमुक्तीची नाही आहे, दुःखमुक्तीवर पोहोचवणारी सुद्धा नाही आहे. म्हणून ते विद्या पूर्ण शिकली आणि एका क्षणामध्ये त्या विद्येचा त्याग करून टाकला. त्याने सांगितलं मग अजून दुसरा कोणता व्यक्ती तुझ्या वरचं जे ज्ञान आहे का कोणता व्यक्ती. हो त्याने सांगितलं आहे उद्धव रामपुत्र. यांच्याकडे गेला आणि गेल्यानंतर काय सुद्धा त्यांचं सुद्धा जितकं काही ज्ञान होतं ते सर्व ज्ञान घेतलं आणि पुन्हा म्हणाला की काय याच्या समोरचं काही आहे का. तर ते सुद्धा म्हणाल की अरे मी सर्वात ज्ञानी माणूस नाही की माझ्यानंतर कोणी ज्ञानी आहे का नाही आहे, पण याने माझंही ज्ञान काही दिवसातच शिकलं. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणून तो म्हणाला त्याने म्हणाला की अजून आहे काय की नाही, याच्या व्यतिरिक्त अजून ज्ञान आहे का तुमचं. तेव्हा ते म्हणाले की नाही इतकंच आहे माझं. मग तेव्हा सिद्धार्थाला समजलं हे सुद्धा ज्ञान काय दुःखमुक्तीचं नाही आहे. म्हणून तो गुरुही त्यागला आणि त्यांनी जितकं काही शिकवलं ते सर्व त्याग करून टाकलं. समजलं की हे ज्ञान दुःखमुक्तीचं नाही आहे, अरहंत पदाच्या प्राप्तीचं नाही आहे. अशा प्रकारे त्यागल्यानंतर तो स्वतः सांगला की आता मला सर्वांचं पाहिलं ना की दुःखमुक्तीचं ज्ञान कोणाकडेच नाही आहे, मग आता मलाच ते दुःखमुक्तीचं ज्ञान शोधायचं आहे. म्हणून तेव्हापासून खूप कठोर तप करायला सुरुवात केली. तर त्यावेळेस जे 8 ब्राह्मण बुद्धांची सिद्धार्थाची भविष्यवाणी पाहिली होती की काय समोर चालून सम्यक संबुद्ध असले, ते गेले घरी आणि आपल्या पुत्राला सांगले बघ हा जेव्हा संन्यास होतो की नाही याच्या नावाने तुम्ही संन्याशिवा हाच व्यक्ती दुःखातून मुक्त करू शकते की नाही. आम्हाला तितकं वय मिळणार नाही, म्हणून तुम्ही मात्र आळस करू नका. तर त्याच्यामध्ये एक तरुण व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कौंडन्य. तर ते कौंडन्य त्याच्या घरी गेला त्याच्या पुत्राला, अरे तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं का असं. तर सिद्धार्थाने काय केलं आता प्रवृत्ती घेतलेली आहे, संन्यास झालेला आहे, तर आपल्याला काय करायला पाहिजे तोच दुःखातून मुक्त होण्याचा उद्देश सांगतोय. तर त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला त्याच्या नावाने आपण दीक्षा घेतली पाहिजे. तर जे 8 जण होते तर काय केलं तिघांना मात्र होकार दिलाच नाही, आम्ही काही घेत नाही म्हणजे. पण चौघांनी काय केलं होकार दिला आणि ते सर्व कौंडण्याला प्रमुख बनून सिद्धार्थाच्या नावाने त्यांनी दीक्षा घेतली आणि निघले. आल्यानंतर ते सिद्धार्थाची चांगल्या प्रकारे सेवा करू लागले. जितका दृढ तप करायचे तितके ते त्याची सेवा करायचे सर्वजण. खूप दिवस झाल्यानंतर सिद्धार्थाला असं वाटलं, एक प्रसंग आला की एक दाण्यावर तू काढायचे दिवस, एक दाणा खायचे फक्त, त्याच्यावरच ते दिवस काढायचं. कधी कधी 7-7 दिवस जेवायचे नाही. तर पुढे चालून इतकं त्यांचं हे झालं की पोटाला हात लावलं तर पाठीचा कणा दिसायचा आणि पाठीच्या कण्याला हात लावलं तर पोट दाखवायचं. एक वेळेस काय झाले चक्कर येऊन पडले. तर चक्कर येऊन पडल्यानंतर बघा त्या ठिकाणी 2 प्रकारच्या देवता होत्या. काही देवता म्हणाले की नाही हा व्यक्ती काय मरण पावला, बेहोश झाले ना. काही देवता म्हणाले नाही नाही अरहंत बनले. बघा त्या देवताने माहीत नाही अरहंत कसं असतं ते. तर असल्यानंतर जे काही देवता होत्या की हा व्यक्ती मरण पावला की नाही, तो गेल्यानंतर राजाला सांग की महाराज तुझा पुत्र मरण पावला, सिद्धार्थ मरण पावला. तर राजा म्हणाला की बरं ठीक आहे, मला हे सांगा माझा पुत्र बुद्ध झाल्यानंतर मरण पावला का बुद्ध होण्याच्या आधीच मरण पावला. तर त्या देवता म्हणाल्या की महाराज तुझा पुत्र बुद्ध व्हायच्या आधीच मरण पावला. असं म्हणल्यानंतर राजा म्हणाला
माझा पुत्र बुद्ध होण्याआधी मरूच शकत नाही, हे मला दृढ माहीत आहे. म्हणून बघा त्या देवतांनी बघितलं की नाही, बेहोश झाल्यानंतर त्या देवतांना असं वाटलं की हा मरण पावला. आणि मरण पावल्यामुळे कोणाला सांगायला गेले, ते राजाला सांगले की महाराज तुझा पुत्र मरण पावला. तर राजा बघा किती विश्वास आहे की माझा पुत्र जोपर्यंत बुद्ध होणार नाही तोपर्यंत मरणारच नाही. मग तुम्ही कितीही सांगा मी याच्यावर विश्वास ठेवणार नाही. तर ते देवता ठीक आहे म्हणजे वापस आल्या. तर काय झालं, ते बेहोश झाले तर त्या पुन्हा उठल्यानंतर मग त्यांना समजलं की अरे आपण बिना अन्नाने किती तप केलंय की नाही, पण आता जर अजून जर काही दिवस तप ठेवलं तर मात्र मी देहत्याग माझा होईल. कारण काय शरीरात काहीच नाही ना, हड्ड्या बनल्या. बुद्धाचे जे 32 लक्षणं ते सुद्धा आंतरित झाले. जे काही दिसणारे जे लक्षणं होते ते सुद्धा आंतरित होऊ लागले. कोण असं वाटत नाही, पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की लक्षण सुद्धा दिसत नव्हते. मग त्याला असं वाटलं ठीक आहे काय केलं पाहिजे, आता आहार ग्रहण केला पाहिजे. मग भिक्षा वगैरे आणली आणि जेव्हा त्याने ते भिक्षा सेवन केली तर ते मात्र ते 5 जण होते, कौंडन्य, बप्प, भद्रिय, महानाम आणि अश्वजित यांनी पाहिलं की अरे ज्याच्या नावाने आपण दीक्षित झालो यांच्या बुद्धाची वाट पाहतो की आता बुद्ध होतील, आता बुद्ध होईल की नाही. ते बुद्धत्व सोडाच, पण यांनी इतकं कठोर तप केलं तरी हा व्यक्ती बुद्ध झाला का नाही आहे. आणि एवढं मोठं कठोर तप सोडून काय केलं आता, हे आहार खाला नाही आणि हे शरीर आता मोठं बनवलं नाही, म्हणून आता काय बुद्ध होईल का, हे बुद्ध होत नाही. जे इच्छा होती ते त्याची निघून गेले, त्याला ते सोडून गेले. त्याला सांगितलं आता हे काय आता भिक्षा मागत आहे, आहार खात आहे, एवढं तप करूनच हा व्यक्ती बुद्ध झाला नाही, काय वारंवार हे जेवण करून बुद्ध होईल का, अशा प्रकारे म्हणाले आणि तिथून ते निघून गेले. सिद्धार्थाने थोडंसं शरीरामध्ये थोडंसं आहार करून थोडंसं शरीर काय केलं, थोडंसं ताकदवार केलं आणि निघल्यानंतर मग पुन्हा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वृक्षाखाली गेले. कोणत्या वृक्षाखाली, वडाच्या झाडाखाली गेले. तिथं जाऊन बसल्यानंतर बघा, बसल्यानंतर त्यांच्या आभा निघल्या होत्या शरीराच्या. तर त्यावेळेस त्या सुजाताने एक मन्नत मागितली होती, मला जर चांगला पती मिळाला आणि त्या घरी गेल्यानंतर मला सर्वप्रथम पुत्र जर प्राप्त झाला तर त्या वडाला तिने मन्नत मागली की मी तुला दरवर्षी नैवेद्य देईन. तर असं केल्यानंतर तिने काय झालं, चांगल्या घरी तिला चांगला पती मिळाला आणि पहिलाच तिला पुत्र झाला. तर तिला वाटलं की या वृक्षाच्याच बलामुळे मला हे प्राप्त झालं. म्हणून तिने तिच्या दासीला ते झाड स्वच्छ करायसाठी सांगितलं. तर बघा त्यावेळेस काय होते, तिच्याकडे तिने खीर बघा कशी बनवली. 1000 गायी होत्या, त्या 1000 गायी 500 गायीचं दूध पाजलं आणि 500 गायीला पाजलं, म्हणजे त्या गायीला आहार दिला नाही. नंतर त्या 500 गायीचं दूध 250 गायीचं दूध 250 गायीला पाजलं. त्या 250 गायीचं दूध असं करता करता एका गायीला पाजलं, म्हणजे आहार दिला नाही. तर नंतर काय केलं तिने, जेव्हा या दासीला सांगितलं की तू जा आणि तो ठिकाण साफसफाई करू नये. ही जेव्हा ती दासी गेली तर दासीनं दूरच पाहिलं तर त्या झाडाखाली येऊन कोण बसले होते, भगवान बुद्ध हे येऊन बसले होते. तर बसल्यानंतर जेव्हा ती आली तर तिने पाहिलं अरे माझ्या ज्या मालकीचं काय आज भोजन घेण्यासाठी साक्षात या वृक्षावरचा देवताच जेवण घेण्यासाठी आले आहेत. म्हणून तिने साफसफाई केली. लगेच ती सुजाताला सांगायसाठी की अशा प्रकारे घडलेलं आहे की नाही, त्या वृक्षावरचे सर्व देवता येऊन तुझ्याच हाताने काय करणार आहे ते घेण्यासाठी बसलेले आहेत. तर ती आल्यानंतर मग तिने काय केलं, ते दूध काढलं तिचं. जेव्हा तिने ते पात्र जेव्हा त्या गायीच्या खालीच गेलं, हात न लावता त्याचं पूर्ण दूध पडलं, जितकं पात्र भरते तितकं. मग केल्यानंतर बघा तिथे काय झालं, मग ते लाकडं आणण्यासाठी हे करण्यासाठी काय देवतासुद्धा होत्या, म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे नाही पडली होती. तर महाब्रह्माने काय केलं, आता आपण शिजवतो की नाही त्याच्यात धूळ नाही पडली म्हणजे मग त्या महाब्रह्माने त्याच्यावर छत्र धारण केलं. सर्व देवता हे करू लागल्या. तर त्या देवतांना माहीत होतं की आता हे किती 7 हप्त्यापर्यंत उठणार नाही. 7 हप्ते किती झाले, 7 हप्त्याचे दिवस किती झाले, 49 दिवस हे आता आहार ग्रहण करत नाहीत. तर म्हणून त्या खिरीमध्ये देवताने दिव्य ओष टाकला होता की जेणेकरून
ती ताकद किती दिवसापर्यंत पुरली पाहिजे? 49 दिवसापर्यंत पुरली पाहिजे. म्हणून त्यांनी दिव्य ओझ त्याच्यात काय टाकला? त्या खीरमध्ये टाकून दिला आणि ती खीर बनल्यानंतर मग ते फुलाने वगैरे सजवली आणि आंघोळ वगैरे करून गंधमाला करून ते डोक्यावर घेऊन निघल्यानंतर जेव्हा ती गेली तर जे काही त्याच्या मित्राने जे काही पात्र दिलं होतं की नाही, तर ते पात्र काय झालं? अंतरित होऊन गेलं, म्हणजे गायब झालं. मग आता तिनं जेव्हा गेली ना, तर गेल्यानंतर आता भिक्षा मागण्यासाठी पात्रच नाही आहे. तर सिद्धार्थानं सुजाताला इशारा केला. काय केला? की माझ्याकडं पात्र नाही आहे घेण्यासाठी. होतं ते गायब झाले ना. मग तो विशाखाला समजले की यांच्याकडे पात्र नाही. म्हणून ते सोन्याचं पात्र काय केलं? सिद्धार्थाला दिलं आणि वंदन केलं की जशी माझी इच्छा पूर्ण झाली, या वडाच्या झाडाची इच्छा पूर्ण झाला, तशीच तुमची इच्छा सुद्धा पूर्ण. अशा प्रकारे दिलं आणि वंदन केलं आणि निघून गेले. सिद्धार्थ तिथून उठले, निरंजना नदीजवळ गेले, ते पात्र ठेवलं, आंघोळ केली आणि ते खीर त्यांनी प्राशन केले. खीर खाल्ल्यानंतर दिवसभर त्यांनी काय केलं? चक्रमण केलं. संध्याकाळच्या वेळेस तो तिथून निघले. बघा, त्यांना वडाचं झाड सुद्धा माहीत असते, कोणता वडाचं झाड. बघा किती स्मरण असेल त्यांना. आता जंगलात किती वडाचं झाड असतात, पण जे वडाचं झाड चांगलं तिथंच बरोबर जातात ते. बघा इतकं हे असते, कोणत्याही झाडाखाली बसत नाही. जे झाड ठरलेलं असते त्यासाठी. जसं सिद्धार्थाचा जन्म होतो त्याच वेळेस बोधवृक्षसुद्धा त्याचा सुद्धा जन्म होतो. तर तो बोधवृक्ष बघा, त्याला माहीत असते हेच बोधवृक्ष आहे म्हणून. तर ते खीर ग्रहण केल्यानंतर दिवसभर काय करतो तो? चक्रमण करून संध्याकाळच्या वेळा एक सिंहासारखा आहे की नाही, सिंहाच्या गतीने तो बोधवृक्षाच्या एक ठिकाणी निघतो. तर त्या ठिकाणी एक ब्राह्मण असतो, शेतातून गवताचा भारा वगैरे घेऊन जातो की नाही, पेंड्या गवताच्या. तर त्याला पाहिल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे या व्यक्तीला मला काहीतरी दान दिलं पाहिजे. कारण त्याचे जे चेहरे एकदम अशी कांती अशी पूर्ण अशी काय होती, अशी झळकत होती. ह्या इंद्रिय वगैरे एकदम लय प्रसन्न होते. तो दिवस होता पौर्णिमेचा की नाही, वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. तर त्या ब्राह्मणाला राहुलच नाही. त्याला वाटतं की मला याला काहीतरी दिलं पाहिजे बाबा, पण त्यासाठी दुसरं काय आहे का? शेतातून चालला होता तो माणूस. तर असं गेलं, त्याला असं वाटलं की मला यांना काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय, त्याला वाटलं की माझ्याकडे दुसरं तर काही नाही. म्हणून त्यांनी 8 मुठी गवत सिद्धार्थाला दिलं. ते गवत घेतलं आणि त्या वृक्षाखाली बसले आणि सांगितलं की मी सांगलं 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून जे पारमिता पूर्ण केल्या, तर ते कशासाठी केल्या? हे बुद्धत्वाचं आसनासाठी केलं की नाही. म्हणून तो आसन प्रकट हो, अशा प्रकारे म्हणतात. आपल्या पारमिता स्मरण करून लगेच ते आसन प्रकट होते. आणि आसन प्रकट झालं, त्या आसनावर सुंदर असं गवत वगैरे ठेवते आणि बसते. जेव्हा बसते तर तेव्हा लगेच मारायला समजते की अरे आता ध्यान करायला बसलं नाही, याला जर उठवलं नाही तर काय होणार आहे? हा सम्यक संबोधन आहे आणि सर्वांना दुःखातून मुक्त करेल आहे की नाही. म्हणून माझ्या राज्यातले सर्व लोकांना काय, जे बंदी आहे त्यांना काय करेल मी? हे सर्वांना माझ्या बंधनातून मुक्त करेल. म्हणून तो व्यक्ती काय करतो? मार सेनेला जातो, सांगतो की बा अशा प्रकारचा आहे, आपल्याला त्याला त्याच्या आसनावरून उठवायचं आहे. म्हणून घोर मान सेनेला तो घेऊन येतो. म्हणून आपण म्हणतो की नाही, बाहू सहस्रमभिनिमित्त सावदंतम किरमे खलम उदित घोर ससेन मार. बाहू सहस्र म्हणजे एक त्या जितके काही मारसेना होती, त्या मारसेनाला हात किती होते? असंख्य होते. बाहू सहस्र, बाहू काय होते? कितीतरी हात होते त्यांना. आपल्याला फक्त किती आहे? बाहू फक्त 2 आहेत, पण काय त्यांना सहस्र होते. एका एकाला कितीतरी हात होते. आणि सावधंतम, प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळे प्रकारचे शस्त्र होते. कोणाचे धगधगते होते, कोणाचे दिव्य होते, कोणाचे असे नाना प्रकारचे. प्रत्येकाकडे एकच नव्हतं, वेगवेगळ्या प्रकारचं. तर त्यावेळेस तिकून सेना ती निघली आणि मार कशावर बसला होता? गिरीमे खलंग उदित घोर ससेन. गिरी म्हणजे पर्वत. पर्वतासारख्या हातीवर तो बसून आपल्या मारसेनाला मागून घेऊन येत होता. तर त्यावेळेस काय होतं? देवताचा राजा शक्र बुद्धाला प्रसन्न करण्यासाठी शंकू वाजवता. महाब्रह्मा बुद्धाच्या डोक्यावर छत्र धारण करत होता. महाकाल नागराज तुम्हाला ते जेव्हा त्याने ती खीर खाल्ली,
खीर खायला त्याने काय केलं, मनात विचार केला, पुन्हा संकल्प केला, जर मी या नदीमध्ये पात्र फेकत आहो, हे पात्र जर नदीच्या विरुद्ध जर गेलं तरच मी सम्यक संबुद्ध होईल, आणि जर प्रवाहाच्या सरळ जर गेलं तर मी बुद्ध होईल का, नाही, असा संकल्प करून त्यांनी ते पात्र फेकलं. तर फेकलं तर ते नदीच्या विरुद्ध धाराला चिरून गेलं आणि ज्या ठिकाणी डोबलं त्या ठिकाणी काल नागराज याचा नागभवन आहे. तर त्या नागभवनात गेलं आणि ते पात्र काय पहिल्या पात्रात जाऊन वाजला आणि छंकन आवाज आला. तर त्या काल नागराजाने विचार केला की अरे काल एक बुद्ध झाले ना, असं वाटते आज एक बुद्ध होणार. बघा त्या काल नागराजाचं आयुष्य बघा किती आहे, म्हणजे काय म्हणतो की काल एक बुद्ध झाले, आज एक बुद्ध होणार आहे. तर बघा त्या नागराजाचं आयुष्य किती असेल, एक दिवस बघा त्याचा किती लंबा एक दिवस असेल. त्याच ठिकाणी काश्यप सम्यक समजाचा संकल्प करून तिथेच पात्र फेकलं होतं, आणि म्हणून तो पात्र जाऊन त्या नागभवनात गेलं आणि सिद्धार्थानं सुद्धा तिथेच पात्र फेकलं. ते पात्र जाऊन कोणाच्या पात्राला लागलं, काश्यप सम्यक समजाच्या पात्राला लावून झालं, आवाज आला. म्हणून तो नागराज म्हणते की काल एक बुद्ध झाले, आज एक बुद्ध. तो नागराज सुद्धा आला आणि तो सुद्धा बुद्धाची प्रशंसा करू लागला. सर्व देवता गाणे म्हणू लागले, वादन म्हणू लागले, सर्व देवता खुश होते. तर मारसेना जेव्हा अशी गर्जना करत येत होता, असं वाटत होतं की पृथ्वी फाटते की काय. तर ही गोष्ट जेव्हा सहमपती महाब्रह्माने पाहिली तर त्याला असं वाटलं की अरे बापरे लय मोठी मारसेना नाही. त्याला वाटलं आपलं काही खरं आहे का आता, नाही. त्याने आपल्या बलाने ते छत्र तसंच ठेवून गेला पळून ब्रह्मलोकामध्ये. त्याला वाटलं काही खरं नाही. तर शंकरांनी पाहिलं की ब्रह्मा दिसत नाही, कुठे गेला, आताच तर होता. मग त्यांनी सुद्धा पाहिलं पश्चिम दिशेला, अरे बापरे इतकी मारसेना मोठी आहे. त्याने काय केलं, तो शंभू पाठीवर घेतला, गेला पळवतोय मी. काल नागराजाने पाहिलं त्याला हे दोघं दिसत नाहीत, कुठे गेले. मग त्यांनी सुद्धा पाहिलं पश्चिम दिशेकडं, अरे बापरे मी इतकी मोठी मारसेना आलेली आहे. त्याला वाटलं काय केलं, मग तो काय झाला तिथून आंतरिक झाला. काल नागभवनामध्ये जाऊन काय केलं, डोळ्यात हात ठेवून झोपला. असं वाटलं काय खरं नाही बाबा आता. बाकीच्या सर्व देवता बातच आंतरिक झाल्या. सिद्धार्थाने पाहिलं आणि बाकीचे कुठे गेले, ब्रह्मा नाही, शक्र नाही, नागराज नाही, बाकीच्या सर्व देवताने 4 प्रकारच्या देवता असतात ना, कोणीच नाही, कुठे गेल्या. मग सिद्धार्थानं सुद्धा कोणीकडे पाहिलं, समोर पाहिलं, पश्चिम दिशेकडे पाहिलं. तर त्याला असं वाटलं की अरे इतकी मारसेना, माझे इथं माझं कोणी रक्षण करणार आहे का, जे होते ते पळून गेले, आता कोण आहे, मी एकटाच आहो ना. आणि एवढे सर्वच लोक कोणाच्या विरुद्ध आहेत, माझ्या विरुद्ध आहेत. नाही तर त्याला सांगलं की अरे इथं ना माझे रक्ताचे नातेवाईक आहेत का कोणी, नाही इथं माझे रक्षण करण्याची कोणत्याही प्रकारचे रक्ताचे माझे आई नाहीत, बाप नाही, हे तर दूरचे होते पण हेही पळून गेले, पण रक्ताचे एकही नातेवाईक नाही. पण आज या मारसेना माझ्या एकट्याच्या विरुद्ध इतकी मोठी आली आहे. तेव्हा सिद्धार्थ विचार करतात की ठीक आहे, एवढ्या मोठ्या मारसेना मला कसा पराजित करायचा आहे, मी केलेल्या 10 पारमिताला 10 पारमितालाच काय करायचं आहे, शस्त्र आणि ढाल म्हणून या मारसेनेचा मला या मारसेना मला पराजित करायचं आहे. असं म्हणल्यानंतर तथागतांनी सिद्धार्थाने काय केले, आपले डोळे मिटवले. मिटवल्यानंतर मग तो मार म्हणतो की हे सिद्धार्थ तू यास नाहून उठ, हे असं तुझ्यासाठी आहे का, हे असं माझ्यासाठी आहे. असं म्हणल्यानंतर सिद्धार्थ म्हणतात की अरे बघ मी 10 पारमिता पूर्ण केल्या म्हणून हे माझं असं नाही. तर असं म्हणल्यानंतर तो काय करतो, पाठीमाग आहे की नाही, पाठीमागून युद्ध करायला सुरुवात करतो. तर तेव्हा त्या आसनं उठण्यासाठी त्याला नाना प्रकारचे करते, ते धगधगते व शस्त्र फेकते. तर तथागत येतात नाही, तर तथागतावर फुलं येऊन ते शस्त्रसुद्धा तथागत काय फुलं येऊन पडतात. सर्व दिवसात टकामुक पाहायला लागतात, काय होते बाबा की नाही, सिद्धार्थ हारतात की मार हारतो काय की नाही, म्हणून वरून पाहतात की असे मुंडके वाकू पाहतात सर्व देवता नाही की नाही, नाग गंधर्व सर्व ब्रह्मासहित ब्रह्मलोक सर्व देवता पाहतात की आता सिद्धार्थाचं काय होईल की नाही, म्हणजे कोण हारते कोण की नाही, असे मार वाकू वरून पाहतात. तर जे शस्त्र फेकले ते शस्त्र फेकले काय, तथागताचे अंगावर येऊन काय पडले, फुलं होऊन पडले. मग त्यांनी पुन्हा काही विशाल मोठमोठे काय केले, पत्थर फेकले. ते पत्थरसुद्धा तथागताच्या अंगावर काय एक येऊन फुलासारखे येऊन अंगावर पडले. नंतर त्याने अशी धगधगती वाळू फेकली, अशी लाल बुंद तर तथागताच्या अंगावर आले ना, तेव्हा ते चूर्ण बनून पडले. नंतर त्यांनी काय केलं, विशाल असा पाऊस पडला, असा विशाल
इतका पाऊस पडला की जमिनीला छेद पडतील इतका जोरात पाऊस पडला, पण तथागताला एक सुद्धा थेंब सुद्धा तथागताच्या सिद्धार्थाच्या अंगावर पडला नाही. मग त्यांनी काय केलं, विशाल असा पूर तयार केला, खूप मोठा पूर केला की जेणेकरून सर्वच वाहून जाते. नाल्या जो झाडाचे जे वरचे शेंडे असतात की नाही तिथपर्यंत पोहोचता, पूर्ण झाडं उखाडून चालले होते. पण सिद्धार्थाजवळ येऊन काय केले, असं गोल राऊंड पडलं आणि पाणी तिकडून निघलं. नंतर काय केलं त्याने, विशाल अंधकार केला असा, विशाल खूप मोठा अंधार केला असा की जेणेकरून ते अंधार पाहून तथागत सिद्धार्थ घाबरून आसत होते. खूप अंधार केल्यानं सुद्धा जेव्हा तथागताजवळ आला तर तथागत काय याला तर थोडासा प्रकाश तथागताचा लाईट सारखा झाला. त्यांनी काहीच केले नाही, म्हणून त्यांनी काय केलं, विशाल मोठमोठ्या पत्थराच्या शाखा फेकल्या, त्यांनी सुद्धा काहीच झालं नाही. मग त्याला असं वाटलं की अरे मी इतकं सदैव करतो पण यांना सिद्धार्थाला मी उठू शकत नाही ना. तर तेव्हा ते म्हणते की ठीक आहे. मग म्हणते हे सिद्धार्थ तू या आसनावर उठ, ते आसन तुझ्यासाठी नाही, हे आसन माझ्यासाठी आहे. असं म्हटल्यानंतर तथागत बघ हे 10 पायऱ्या मी पालन केलेले आहे आणि म्हणून हे आसन माझं आहे. असं केल्यानंतर ते म्हणते की बघ ना 10 पायऱ्या तू पालन केल्या ना काहीच नाही, तू कोणत्याही केले का नाही आहे. असं म्हणल्यानंतर काय करतो, त्याला राग येतो आणि आपलं चक्र तो तथागतावर फेकतो. तथागत बुद्ध झाल्यानं म्हणतात ते चक्र जर एखाद्या पर्वतावर जर फेकला असतं तर त्या पर्वताचे एका क्षणाने 2 तुकडे झाले असते. पर्वताचे तर बघा ते चक्राचा वेग किती असेल. तर जेव्हा ते फेकते ना तर तथागताच्या मागून एक फुलाचा एक चंद्वा म्हणून राहते. जसं बघा काही पाहतात की तथागत एक असं चक्र आहे आणि त्याला असं फुलांच्या वेली आहे. ते चक्र आलं आणि तथागताच्या आता हे जे युद्ध करतायत तर समोरासमोर नाही, त्याला माहीत आहे की सिद्धार्थाच्या समोरासमोर युद्ध करू शकत नाही, म्हणून युद्ध कोणी करून राहिला मागून, म्हणून तो मागून जे चक्र फेकते तर तथागताच्या येऊन असं मागं येऊन काय करते, एक फुलाचा चंद्वा बनते. तर असं केल्यानंतर म्हणजे सिद्धार्थ हे 10 पारमिता मी पालन केले आहेत, या 10 पारमिता मी पालन केल्या, त्याचा साक्षी माझ्याकडे आहे. तर बघ मग ते सर्व महाराज असायचे की मी ते 10 पारमिता पूर्ण केल्या, तुम्ही माझे साक्षी आहात का नाही. तर तेव्हा महाराजांना म्हणते होय आम्ही त्याचा साक्ष. असा शब्द होते की पृथ्वी फाटल्यासारखा. मग म्हणते की बघ मी 10 पारमिता पूर्ण केल्या, याचे एवढे साक्षी आहे आणि तू सांग बरं तुला मी 10 पारमिता पूर्ण केल्या त्याचा साक्षी कोण आहेस. तर सिद्धार्थ मार बरोबर आहे, मी जे 10 पारमिता पूर्ण केल्याचा साक्षी कोणीच नाही आहे. ना त्या काळचे माझे माता आहेत ना पिता आहेत ना त्या काळचा एक तरी व्यक्ती आहे का, कोणीच नाही. असं केल्यानंतर मग मार हसतो, त्याला वाटते बरोबर बोलाय की नाही. म्हणून तथागत काय करतात, आपल्या चिवरातून कोणता हात काढतात, डावा करतात की उजवा करतात, त्याला आपण भूमिस्पर्श मुद्रा म्हणतो. हात असा काढतात आणि जमिनीला उद्देशून म्हणतात असा, हे धरती माता मी 10 पारमिता पूर्ण केल्या, याची तू साक्षी आहेस का नाहीस आहे, याचं उत्तर दे. कारण जेव्हा अंतिम पारमिता जेव्हा पूर्ण केली होती तर पूर्ण पृथ्वी काय केली होती, हल्ली होती, साधुकार दिला होता आणि सांगलं की तुझ्या 10 पारमिता पूर्ण झाल्या. म्हणून म्हणते की इथं जिवंत तर कोणी साक्षी आहे का नाही, पण तो म्हणते अरे पृथ्वी साक्षी आहे माझी फक्त. म्हणून ते म्हणते की हे धरती माता मी जे 10 एवढ्या जन्माच्या पारमिता पूर्ण केल्या ते बाकी सोडच, पण शेवटच्या जन्मामध्ये वेसंताच्या जन्मामध्ये जे मी पारमिता पूर्ण केली त्यावेळेस तू मला साक्ष दाखवली होती ना, तर त्यावेळेस तू माझी साक्ष आहेस का नाही सांग. बाकीच्या पारमिता जाऊ दे, पण मी शेवटच्या जन्मामध्ये जी पारमिता पूर्ण केली त्याची तू साक्षीणी आहेस का नाही सांग. असं म्हटलं तर ते पृथ्वी एका शब्दामध्ये 10 शब्दामध्ये 100 शब्दामध्ये 1000 शब्दामध्ये म्हणते की होय सिद्धार्थ मी त्यावेळेस तुझी साक्षीणी आहो. असं म्हटल्यानंतर काय करतो, हाती काय करतो, डायरेक्ट घुटणे टेकतो की मार वरून खाली पडतो. सेनामध्ये एवढा मोठा मार वरून हातीवर पडला, एवढा मार सुद्धा घोडके टेकला तर आपली काय घेता की नाही, जिकडं तोंड फिरलं तिकडं पळू लागले. पळता आपले अंगावरचे कपडे सुद्धा विसरले ते की आता काही खरं नाही आपलं. तर तेव्हा सर्व देवता म्हणतो की अरे पापी मार हा हारला आणि सिद्धार्थ कुमार आता विजयी झाले, चला विजयी कुमारचे आपण विजयी साजरा करू, त्याची पूजा वगैरे करू. अशा प्रकारे पापी मार हारला. आणि म्हणून कशामुळे हारला ते,
त्या दानाच्या म्हणून म्हणतो की नाही, दाना ते धम्म विधिना जितवा मनिंदो तंते जसा भवत ते जय मगराय. बुद्धाने ते त्या माराला कोणत्या बलावर जिंकलं? दानाच्या बलावर जिंकलं. आणि हे सत्य आहे. या सत्य वचनाने काय तर सर्वांचं मंगल. तर जेव्हा ते पापी मार पळाला तर सर्व देवतांनी सांगितलं, नाग गंधर्व देवता ब्रह्मा या सर्वांना सांगितलं की आता विजयी व्यक्तीची आपण काय करू? पूजा करू. मग हातात गंधमाला घेऊन तथागताकडे येऊ लागले. तर तथागती यांच्या आधी व्यक्तीने पूजा केली. ते कोण? बोधवृक्षाने. जेव्हा ते मार पराजित पळून गेला तर बोधवृक्षाने काय केले? फळं पाहिले की नाही, ते फळं सुद्धा असे बुद्धाच्या अंगावर पूर्ण टाकून दिले आणि साधू काय दिला की पूजा त्या बोधवृक्षाने पहिली तथागताची पूजा केल्यानंतर मग सर्व देवतांनी काय केले? बुद्धांची पूजा केली. तर अशा प्रकारे माराचा तथा आपल्या सिद्धार्थाने संध्याकाळच्या 6 सूर्य डुबायच्या आधीच, रात्रीला नाही, सूर्य डुबायच्या आधीच त्या माराचा पराजित केला, माराला हरवलं. आणि जेव्हा पूजा केली तर तेव्हाच तथागत म्हणतात की बघ मी आता या आसनावर बसत आहोत. जोपर्यंत सम्यक संपद होत नाही तोपर्यंत मी उठत नाही. चाहे समुद्र आटो, माझ्या शरीराचं रक्त आटलं तरी चालते, मी मरण पावलो तरी चालते, पण आता मी जोपर्यंत सम्यक संपद होत नाही तोपर्यंत मी उठत नाही. असा संकल्प करून विचार करतात की मी काय करू आता. तर तेव्हा सिद्धार्थ वाटले की अरे मी लहानपणी असताना जेव्हा शेतामध्ये मी गेलो होतो तर जांभुळीच्या झाडाखाली तेव्हा मी काय केलं होतं? आनापानासती केलं होतं. बघा तेवढ्या लहान वयामध्ये सुद्धा त्याला माहिती होतं का आनापानची? त्या लहान वयामध्ये त्यांनी या झाडाखाली बसून काय केलं होतं? आनापानासती केली होती. तेव्हा ते प्रथम ध्यानात गेले होते. मग त्याला वाटलं की अरे आपण सर्वच भावना केल्या ना, काही उपयोग झाला का? नाही, चला आनापानासती करून बघू. जेव्हा सिद्धार्थ आनापानासती करू लागले तर लगेच प्रथम ध्यानात गेले, लगेच द्वितीय ध्यानात गेले, लगेच तृतीय चतुर्थ ध्यानात गेले आणि समोर चालून बुद्ध हे अरहंत बनले. प्रथम ध्यानात बुद्धाने कुब्बे निवासानुसती ज्ञान प्राप्त केलं. प्रथम प्रहारामध्ये 3 घंट्यामध्ये कुब्बे निवासानुसती. द्वितीय प्रहारामध्ये चतुप ज्ञान प्राप्त केलं. माणूस स्मरण पडलं का कुठं कुठं प्राप्त होतो. आणि तिसऱ्या प्रहारामध्ये आश्रव क्षय ज्ञान. जे आश्रव असतात ते आश्रव नष्ट झाल्यानंतर माणूस अरहंत बनतो. तर सकाळपर्यंत बुद्धांनी हे तिसऱ्या विद्या प्राप्त केल्या आणि सकाळपर्यंत तथागत काय झाले? अरहंत बनून सम्यक संबुद्ध झाले. अशा प्रकारे झाल्यानंतर जेव्हा सम्यक संबुद्ध झाल्यानंतर काय झालं? सर्व देवतामध्ये उठले नाही ना तथागत आसनावर. म्हणून देवतांना वाटलं की अरे आताही काही बुद्ध झाले नाही काही नाही. म्हणून काय केलं? त्यांच्यामध्ये शंका आली की अजून झाले का नाही झाले की नाही. म्हणून तथागतांनी सर्व देवताच्या मनातून विचार पाहिले की अरे आता मी झालो आहे की नाही. तर यांच्या मनामध्ये काय अजून शंका आहे. म्हणून तथागतांनी काय केलं? रिद्धिबल करून दाखवलं की नाही. रिद्धिबल जेव्हा करून दाखवलं तर त्या देवतांना वाटलं की नाही आता तथागत सम्यक समजले. तर तेव्हापासून किती हप्त्यापर्यंत? 49 दिवसापर्यंत बुद्धांनी बोधिपाक्षीय धर्म आहे की नाही, गंभीर धर्माविषयी गंभीर काय केलं? उपदेश केला. अभिधम्माविषयी खूप ना किती 49 दिवसापर्यंत खूप गंभीर 7-7 दिवसाचा कालावधी होता. एक कालावधी असा होता की पूर्ण वारं वगैरे सुटलं होतं खूप असं. तर तेव्हा काय झालं होतं? तथागताला ध्यानामध्ये बाधा पडू नये म्हणून एक नागराज आला आणि तथागताला काय केलं? वेडे मारले आणि वरून फन्ना ठेवला. किती दिवसापर्यंत? 7 दिवसापर्यंत. की पूर्ण हवा थंडी गार हवा सुटली होती. हवा पान वगैरे पोचायच्या, किडे वगैरे राहायचे, त्यामुळे तथागताला डसले नाही पाहिजे. म्हणून काय केलं त्यांनी? तथागताला असे येडे घातले आणि वरून फडा टाकला की जेणेकरून तथागताला ती हवा सुद्धा स्पर्श केली नाही पाहिजे. 7 दिवस झाल्यानंतर बुद्धांनी काय केलं? थोडेसे शरीराला हलवण्याचा प्रयत्न केला. तर त्या नागराजाला समजलं की आता बुद्धाची इच्छा आहे की उठतात. म्हणून त्याने काय केलं? आपलं हे केलं आणि शरीर मनुष्यास धारण केलं, तथागताला वंदन केलं, तो निघून गेला. तर अशा प्रकारे तथागत हे सम्यक समजून झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे असताना तर त्यांनी हे कालावधी पूर्ण केला. तर त्यावेळेस काय झालं होतं? पूर्ण दिवस झाल्यानंतर शेवटचा दिवस होता. तर त्यावेळेस काय केलं होतं? शक्रांनी बुद्धाला एक हारे नावाचं एक हे असतात, मूळ असतात, की त्यांनी त्या शक्रांनी काय केलं? बुद्धाला ते दिले. तर दिल्यानंतर काय केलं? बुद्धाने ते सेवन केले आणि सेवन केल्यानंतर बुद्धाची काय 2 नंबर संडास काय झाली? साफ झाली त्यांनी खाल्ल्यामुळे. कारण इतक्या दिवसाचा पोटात आहार होता ना. तर ते त्याला एक औषध आहे देवलोकात, त्याला हारे म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही, पण हिंदीमध्ये त्याला हारे म्हणतात. तर ते बुद्धांनी खाल्ल्या, ज्याला आपण गोळ्या वगैरे म्हणतो.
ते औषध खाली, त्याच्यामुळे बुद्धाची पूर्ण पोट साफ झालं. साफ झाल्यानंतर मग शंकरांनी बुद्धाला एक काडी दिली दात घासायची आणि पाणी आणून दिलं तोंड धुण्यासाठी. तर बुद्धाने ते तोंड वगैरे धुतलं. तर त्यावेळेस तपस्वी आणि भल्ली प्रचारासाठी व्यापारी होते, ते चालले होते. तर त्यांच्या जे हितेशी देवता होत्या, तर त्यांनी त्यांच्या गाड्या वगैरे अडवल्या आणि बुद्धाविषयी त्यांनी महत्त्व सांगितली की अरे तुमच्याकडे खूप मोठी पुण्य करण्याची संधी आहे की नाही, म्हणून तुम्ही बुद्धासाठी जेवण वगैरे बनवा. तर त्यांनी जेवण वगैरे लाडू वगैरे बनवले आणि तथागताला आले. तर तथागत ध्यान द्यायच्यामध्ये तथागत पात्र आहे का नाही, जे होतं ते नदीत टाकून दिलं. तर तेव्हा काय केलं मग चातुर महाराज देवताने इकडे कोणी हिऱ्याचा, कोणी माणिकचा, कोणी मोत्याचा की नाही, 4 महाराज देवताने काय केलं, त्याला वाटलं माझं पात्र घेतलं पाहिजे बा, कारण पहिली वेळ जेवण घरात नाही ना, मला जास्तीत जास्त पुण्य मिळालं पाहिजे. म्हणून चौघांनी काय केले, पात्र आणले. तर बुद्धांनी सांगितलं की अरे तथागत आता सोन्याचं पात्र घेत नाही. लगेच मग चांदीचं, हिऱ्याचं असं आणल्यानंतर त्याने बुद्धाने एकही पात्र घेतलं नाही. मग त्याला असं वाटलं की अरे काय करावं. मग त्याने काय केलं, पत्थरचे पात्र बनवलं. मग तथागताला वाटलं की अरे याने लई दिवसापासून सेवा केली नाही माझी, जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून हे काय माझ्या सेवेत आहेत नाही, चातुर महाराज देवता. पण या दोघांनाही काय नाराज करायचं नाही. मग काय केलं बुद्धाने, त्या 4ही पात्र एकूण एकावर ठेवले आणि अधिष्ठान केले की 4ही एक व्हावे. अधिष्ठान केल्यावर ते 4ही एक झाले आणि म्हणून 4 रेषा पडल्या अशा पात्रावर. आणि ते पात्र घेतल्यानंतर ते तपस्सू आणि भल्लिकने काय केलं, जे काही भोजन दिलं ते भोजन घेऊन आणि तथागताने भोजन केलं. किती 49 ते 50व्या दिवशी भोजन केल्यानंतर तथागताने काय केले, त्यांना सुंदर असं दानाचं अनुमोदन केलं. म्हणजे त्यांना बुद्धांनी दान दिल्याचे फायदे सांगितले. प्रसन्न झाले आणि म्हणाले भक्ते आता आम्ही जाणार आहोत. आम्ही जर कोणाला जर सांगितलं की आम्ही तथागतांना पाहिलं बाबा, आमच्यावर कोणी विश्वास ठेवेल का, आम्हाला कोणी विश्वासच ठेवणार नाही. तर भक्ते आणि आम्हाला विशेष गोष्ट आम्हाला पूजेसाठी तुम्ही काहीतरी द्या. मग बुद्धाने काय केलं, आपल्या डोक्यावर असा हात फिरवणे 4-5 केस घेऊन त्या दोघांना दिले. तर ते सर्व व्यापारी बघा कुठे गेले, ब्रह्मदेशात गेले. आताही ते केस ब्रह्मदेशात आहेत असं सांगतात बरं. तर अशा प्रकारे तथागतांनी आपले 50 दिवस पूर्ण काढले. आणि 50 दिवस झाल्यानंतर बुद्धाला असं वाटलं की आता मला काय केलं पाहिजे. बुद्धाला विचार वाटलं की मी हे उपदेश देऊ का देऊ नये लोकांना, हे तर लय गंभीर आहे, हे लोकांना समजेल का, असा बुद्धाच्या मनात आलं. मनात आल्यानंतर सहमपती महाब्रह्माला वाटते की अरे बुद्ध जर उपदेश जर केला नाही तर पृथ्वीचा विनाशच आहे. म्हणजे बुद्ध होऊन जर उपदेश करत नसतील तर मग किती लोकांचं नुकसान आहे. म्हणून जशा प्रकारे जवळ हात करावा, जसे दूर करावा, असंच ब्रह्मलोकपुत्राला एका खांद्यावर चादर टाकले, बुद्धाला वंदन केलं आणि म्हणाल की म्हणते भगवान असं करू नका की नाही, उपदेश करा. तुम्ही उपदेश केल्यानंतर काही लवकर समजून घेतील तर काहीला वेळ लागेल, पण तुम्ही लोकांना उपदेश करण्यामध्ये चित्त लावा, लोकांना उपदेश न करण्याच्या गुणामध्ये चित्तामध्ये आणू नका. अशा प्रकारे त्यांनी सांगलं. आणि बुद्ध म्हणतात ठीक आहे, बुद्धाला वंदन करतो आणि निघून जातो. तर बुद्ध पुन्हा पाहिल्यानंतर बुद्धा सांगते होय की काही लोक आहेत लवकर समजतील, काही लोकांना वेळ लागेल, तर काही जास्त वेळ लागेल, पण ते सुद्धा समजून घेतील. म्हणून वाटलं की मी एवढा गंभीर धर्म जे हे केलेलं आहे काय, तर मी सांगू प्रथम कोणाला. मग त्याला वाटलं की अरे मी जर ते आलार कालामला सांगला तर माझा धर्म लय लवकर ते समजून येईल नाही, कारण त्याचं चित्त काय स्वच्छ आहे की नाही. म्हणून बुद्धाने बघितलं तर बुद्धाला समजलं की अरे हा व्यक्ती 7 दिवस झाले मरण पावला. मग म्हणाला की अरे याच्याकडे कुठेच नव्हतं एवढं माझा उपदेश ऐकण्याचं. मग बुद्धाने पुन्हा लावलं की बा हे उद्धग्रामपुत्र आहेत का, तर बुद्धाला समजलं की अरे रात्रीच मेला तो व्यक्ती. मग वाटलं हे दोघंही व्यक्ती चांगले होते, मी सांगल्याबरोबर समजू शकतील, पण काय झालं हे दोघंही मेले. मग तथागतांना वाटलं नेमकं सांगा कोणाला. मग तथागताच्या मनात आलं की अरे हे जे 2-5 लोक होते की नाही, 6 वर्षापर्यंत मी सेवा केली नाही की चला यांनाच आपण उपदेश करू. मग तेव्हापासून बुद्ध कुठे निघले, ऋषीपतन मृगदामध्ये वाराणसीला निघल्यानंतर एक उपक नावाचा एक रस्त्यात सापडला. तर ते म्हणाले की अरे तुम्ही तुमची चर्या फार सुंदर आहे, असं वाटते तुम्ही अनंत वगैरे आहे की नाही. म्हणजे बुद्धाची प्रशंसा कर, तुमची चर्या वगैरे खूप चांगला आहे. पण म्हणतात की बा ठीक आहे, म्हणतात तुझा गुरु कोण आहे, तर म्हणतात मी माझाच गुरु आहे की नाही. असं म्हटल्यानंतर ते काही मनावर घेत नाही की नाही. ठीक आहे म्हणजे तुम्ही जे बोलले तेच खरं आहे, मुंडी हालत निघून जाते. तर बघा 50 वर्ष झाल्यानंतर पुन्हा त्याच्या लक्षात अरे जे मला भेटला होता तोच तर सम्यक संबुद्ध होते.
आणि लगेच येतो बुद्धाचा उपदेश घेतो, लगेच अनंत बनतो. तर तिथून गेल्यानंतर बुद्ध वाराणसीला पोहोचतात मृगदायवनामध्ये, ऋषिप्रसंग मृगदायवनामध्ये. तिथे आल्यानंतर ते 5 लोक काय म्हणतात की बघ आता करतात, यांनी काय केलेलं आहे सिद्धार्थाने, बघ आपलं शरीर कसं केलं आहे, मोठं मोठं केलं आहे की नाही, बघ किती सुंदर दिसायला आता, आणि आता बस भ्रष्ट केलं आणि आपल्याकडे आलं की नाही, याचा आपण काय करायचं, फक्त उच्च कुळात आहे म्हणून याला काय बसायला आसन द्यायचं, त्याचा मान करायचं नाही, सन्मान करायचं, कोणी त्याची सेवा वगैरे करायचं नाही. का करत नाही की हा मार्ग भ्रष्ट केला नाही. म्हणून जसे जसे तथागत जवळ येतात तसं असा तथागताने आपली मैत्री त्याच्याकडं सोडली. जवळ आल्यानंतर ते एकही अधिष्ठानामध्ये राहिले नाही. एकाने लगेच उठले, एकाने पात्र घेतलं, एकाने संघाटी घेतली, एकाने पायद्याला बांधलेलं, एकाने आसन बनवलं आहे की नाही. म्हणजे सर्वांनी काय केलं, आपलं काम केलं की जे मनात त्यांनी विचार केला की यांचं आपण काहीच करणार नाही. पण तथागत जेव्हा जवळ आले तर काय केलं, त्यांनी तशा प्रकारे केलं. तर केल्यानंतर आसन केलं तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, तथागत काय झाले आता सम्यक समजायचं. ते नावानेच तर काय करतात बोलते, तर म्हणतात भिक्षूंनो, तथागताला नावाने संबोधित करू नका तुम्ही, कारण तथागत काय अरे सम्यक समुद्र झालेले आहे. असं म्हणण्यात काय केलं, पुन्हाही त्याच नावाने बोलले. तथागत म्हणतात की अरे यांना कथा आता समजू शकतो का आपण, नाही. म्हणून तथागताला वाटतं की चला यांना आपण विचारलं पाहिजे. ते म्हणाले भिक्षूंनो, तुम्ही 6 वर्षापर्यंत माझी जी सेवा केली, तुम्हाला कधी आठवते का की मी म्हणलो का की मी सम्यक समृद्ध झालो म्हणून, म्हणलो कधी मी तुम्हाला, नाही ना. पण आता झालो आणि आता झालो म्हणून मी तुम्हाला सांगितलो. असं म्हटल्यानं त्या लोकांना नको, जर यांना खोटं बोलायचं असतं तर मागच बोललं असतं ना. आणि 6 वर्ष बोलले पण आज बोलले तर निश्चितपणे सम्यक समृद्ध झाले आहेत. म्हणून काय केलं, कौंडाने बंतीला समजलं की नाही, यांनी आतापर्यंत आम्हाला कधीच म्हटलं नाही की मी सम्यक समजाले नाही. यांना खोटं बोलायचं असतं ना तर आपण सोडून चालू ना तेव्हाच बोलू शकले असते की अरे जाऊ नका तुम्ही, माझी सेवा करा ना, मी झालो सम्यक समृद्ध, असं म्हटले का नाही. म्हणून कौंडाला वाटतं की नाही 100% आता झाले. म्हणून तथागत त्यांना सांगतात की भिक्षुनो द्वेमे भिक्कवे अंता पब्बजितेन न सेवितपा. त्याला सांगतात की भिक्षुनो, संन्यासी व्यक्तीने, भिक्षुक व्यक्तीने या 2 अंताला कधीच जाऊ नये. कोणता, कामेसू काम सुखल्ली कामे बोल, या 5 गुणामध्ये लिप्त राहू नका. काय करा तुम्ही, ब्रह्मचर्याचं पालन करा. अंत केलं मत निगो, म्हणजे तुम्ही या शरीराला नाना प्रकारचे काय करू नका, तुम्ही दुःख पीडा देऊ नका, आहे की नाही, लय हे करू नका तुम्ही, की नाही. जसं बघा काय काय लोक असतात, तथागताने किती जेवणा या शरीराला किती दुःख दिलं बघा, थोडंसं खाणे हे खाणे, कसं शरीर बनवलं तथागतानं, की अशा प्रकारे तुम्ही या शरीराला दुःख देऊ नका. हे 2 मार्गच, या 2 मार्गासोडून तथागतानं काय मध्यम मार्ग काढलाय. मग तो मध्यम मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक हे तथागतांनी मध्यम मार्ग काढलेला आहे की नाही, आर्यष्ट आहे की नाही, की जो ज्ञान देणारा, चक्षु देणारा, प्रज्ञा देणारा, अशा प्रकारे बुद्धांनी 4 आर्य सत्याला 3 प्रकारे विभाग आहे की नाही. आणि अशा प्रकारे करून बुद्धांनी ते 4 आर्य सत्य, दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोध गामिनी पटिपदार्थ, 1 आर्य सत्य 3 भागामध्ये विस्तार करून सांगलं बुद्धांनी. तर 4 प्रकारे, ती परिवट्टम द्वादशाकारम यथाभूतम ज्ञानदर्शन सुविशुद्धम आहोसी. तथागत म्हणतात की ह्या ज्ञानाने मी सुविशुद्ध आहो. अशा प्रकारे बुद्धांनी त्याला सांगितल्यानंतर शेवटच्या याच्यामध्ये कौंडण्य यांना हे काय करतो, श्रोतापर्यंत बुद्ध म्हणतात अन्या कौंडसभो कौंडण्यो, हे कौंडण्य श्रोतापर्यंत पाहिजे, नंतर एका एका दिवसांनी सर्वच आधांत बनतात. तर अशा प्रकारे बुद्धांनी काय त्या पंचवर भिक्षूला उपदेश करून काय धम्मचक्र परिवर्तन केलं. तर आपण कोणता दिवस होतो, आषाढ पौर्णिमेचा पहिला दिवस आहे की नाही. त्या दिवशी बुद्धांनी काय केलं, धम्मचक्र परिवर्तन केलं. म्हणजे 4 आर्य सत्याचं विस्तारित पूर्ण सांगून सर्वांना दुःखमुक्त केलं. याच्या समोरचा आपण उपदेश यशचे पर्वचे आपण उद्याला पाहूया. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.